न खाणारे सुद्धा आवडीने खातील अशी भेंडीची भाजी। आणि ही भेंडीची भाजी बघा तुम्ही टिफिन डब्यासाठी सुद्धा देऊ शकता। तर बनवायला घेऊया। नमस्कार, योगिता होम फूड्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण भेंडीची सुकी भाजी करणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। तर भेंडीची भाजी करण्यासाठी इथे बघा भेंडी छान अशी बारीक चिरून घेतलेली आहे। त्याच सोबत शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे। 3 मोठे कांदे बारीक छान असे चिरून घेतलेले आहेत। आणि मसाल्यामध्ये बघा धना पावडर घेतलेला आहे, जिरा पावडर घेतलेला आहे, ठेचलेला लसूण घेतलेला आहे गड्डा, चवीनुसार मीठ, लाल तिखटाची भेंडी करणार आहोत त्यासाठी 2 चमचे लाल तिखट घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे आणि थोडीशी हळद। तर आता भेंडी बनवायला घेऊया। तर आता भेंडीची भाजी करायला घेणार आहोत। तर भेंडीची भाजी आपली चिकट होऊ नये यासाठी सुरुवातीला बघा आपल्याला भेंडी भाजून घ्यायचं आहे। तर भेंडी भाजून घेऊया। तर आता कढईमध्ये थोडंसं तेल टाकूया। आता बघा तेल गरम झालेलं आहे। यामध्ये सगळी भेंडी आपल्याला काढून घ्यायची आहे। तर आता ही सगळी भेंडी फिरवून घेऊया। तर बघा आज आपण अर्धा किलोच्या प्रमाणात ही भेंडीची भाजी करत आहोत। आणि त्यासाठी बघा सुरुवातीला भेंडी डाग पडेपर्यंत एक 10 ते 12 मिनिट छान अशी भाजून घ्यायची, म्हणजे आपली भेंडीची भाजी आहे ना चिकट होत नाही। त्यासाठी छान असे डाग पडेपर्यंत आपल्याला भेंडी भाजून घ्यायची आहे। तर इथे बघा भेंडी छान अशी आपण डाग पडेपर्यंत भाजलेली आहे, तुम्ही बघू शकता। तर आता भेंडी सगळी काढून घेऊया। आता फोडणी देऊया भेंडीला। तर त्यासाठी कढईमध्ये तेल ओतून घेऊ। तेल तिखट मिठाचा वापर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करा। मी माझ्या आवडीनुसार तेल तिखट मिठाचा वापर करते। तर इथे बघा आपण तेल गरम करायला टाकलंय, त्याच्यामध्ये कांदा टाकूया। कांदा छान परतून घेऊ। तर यामध्येच बघा कढीपत्ता टाकून घेऊया। आणि मस्त गुलाबी रंगावरती आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे। भेंडीची भाजी बनवताना कांदा जास्त करपवायचा नाही, हलकासा गुलाबी रंगावर फ्राय करून घ्यायचा। तर इथे बघा कांदा हलकासा गुलाबी रंगावरती फ्राय करून घेतलाय। त्याच्यामध्ये सगळे मसाले घालूया आणि फिरवून घेऊ। तर मसाला छान तेलामध्ये परतून घेतलाय। भेंडी टाकूया आणि सगळी मसाल्यामध्ये भेंडी फिरवून घेऊ। बघा फिरवल्यानंतर आपल्या भेंडीचा कलर किती सुंदर आलेला आहे, बघू शकता। तर आता भेंडीची भाजी सगळी फोडणीमध्ये मिक्स करून घेतली आहे। तर आता शेंगदाण्याचं कूट घालूया। तर शेंगदाण्याचं कूट आपण भेंडीच्या भाजीमध्ये सगळं मिक्स करून घेतलंय। आणि तुम्ही बघू शकता शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर भेंडीची भाजी किती मस्त दिसते। सगळं आता फिरवून घेऊया। भेंडी भाजून घेतल्यामुळे बघा शिजायला काय वेळ लागत नाही। तर आता एक 5 ते 6 मिनिट बारीक गॅसवरती आपल्याला ही भाजी झाकून ठेवायची आहे। तर आता यावरती थोडंसं एक 5 ते 6 मिनिट झाकण लावून ठेवूया। इथे बघा एक 6 मिनिट झालेले आहेत, झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असं आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे। फिरवून घेऊया, गॅस बंद करू आणि काढून घेऊ। तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असं आपली भेंडीची सुक्की भाजी तयार झालेली आहे। तर इथे बघा सुरुवातीला आपण भेंडी छान अशी 10 ते 12 मिनिट भाजून घेतल्यामुळे आपली भेंडीची भाजी अजिबात चिकट झालेली नाही आणि छान अशी सुटसुटीत आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे। टेस्ट करून बघूया।
एकदम झणझणीत अशी मस्त छान चविष्ट आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, बनवून बघा. धन्यवाद.